देव माणूस देवळात आला हो देव. 1 2 3 4 5 वाघा लडगाला जपुनी रे भाऊ कुठे गाय आता तयार झाली बरं का चांगली. खय गेले तर भाऊ आपण टाकायची. जेवायचं लगेच. हा घेऊन जेवण टाइम झाला. मग कालवण काय केलं आज? मुगाची डाळ घातली, कांद्याची मिरची केली थोडी लावा. तर मित्रांनो जेवायचे आता. मुगाची डाळ घातली, कांद्याची मिरची आहे, इकडं चपाती आहे ती ह्या कुरकुल्यामध्ये. हा कुरकुला बांबूनपासून बनवला राहतो आमच्या घरात राहतोय ना का मित्रांनो. याच्यामध्ये टाईल टाकून ह्या चपात्या आहेत ना, हा ह्या ह्या चपात्या टायलामध्ये आणि भात. चला आता बसायचे जेवायला. राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, सकाळचा निहेरीचा टाईम आहे. तर आता बसलोय निहेरी करायला मित्रांनो. तर आमच्या गावाला बघा निहेरी म्हणतात सकाळच्या नाही का. तर या मित्रांनो निहारी करायला. तर आज रामदास यानं मस्त मुगाची डाळ बनवली आणि मला सगळ्यात आवडती कांद्याची मिरची. मस्त कांद्याची मिरची तोंडीला असली ना डाळीबरोबर मस्त वाटतं मित्रांनो. चला आता जेवण करून आपली म्हणजे जेवता जेवता आपली पुढचं नियोजन काय करायचे आज, म्हणजे आज काय काम करायचे तो आमचा जेवता जेवताच निर्णय होणार आहे आता. तर इकडं रामदासची आई बसले जेवायला. बसले आमची पंगत. आदित्य त्या तिकडं बसलाय पार. रामदास गेलाय शाळेमध्ये, त्याची परीक्षा चालू आहे ना आता 6 महिने परीक्षा. मग आता जेवण झाली हो. आज काय काम करायचं? आता मला पाऊस उघडला, पाऊस होता बराच दिवस. मग बिंगून घेऊन काढून आज. बिनू काही कडकून जातील ना पार. हा मग डबल उपटणार नाही, शेंगा गेल्यात निवडून आता ना. किती शेंगायत पाहू बरं. शेंगाही मला वाटत नाही असतील म्हणून आहे का नाही. नाही सारखं पाणी चालू आता. पाणी भरपूर पुरवला पण मग शेंगाचंच काय बांगडे कारण प्रत्येक लोक म्हणतात शेंगाच नाही ना. हा मग आता आपण जेव्हा सुरुवात करतो आपल्याला कळत. चला मित्रांनो आता घेऊ जेवून आणि मग शेंगा म्हणजे बिनू काढायला सुरुवात करायची. आज आमचा काय गावठीच बिनू राहतोय. तर चला मित्रांनो आता नुकताच जेवण झालं आहे. मग आज करायचे भुईमुग उपटाय सुरुवात. पण मग उन्हाही पाक आहे, टोपी असून द्या डोक्यात. झालं का जेवण? हा जेवण झालं आता. मग मी जातो पुढं तवर. हा हा मग मी या भांडी बिंडी आवडतील तो. बरं मांडी घुसून आवरून येतो मग तवर पुढं. हा आद्याला झोपायला लागली. एक माणूस तर आदित्यपाशीच थांबायला लागत आहे नाही का. मग आता चला आता आदित्य पार 12-1 वाजता झोपतोय. मग तिथून मग एक माणूस इथंच थांबायला लागत आहे. मग एकच माणूस कामाला. आमच्या काही माणसं नाही जास्त कामाला. बाय 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 गेलो मी. हा हा आणि आपला ज्या भुईमुगाचा वावर आहे ना आपल्या घराच्या वरच्या साईडला आहे, लय लांब नाही मित्रांनो, इकडंच वरच्या साईडला आहे बा. तर चला आता भुईमुगाच्या वावरात आलो आहे आपण. हा भुईमुग बऱ्याच वेळेस मी आपल्याला दाखवला होता मित्रांनो. आणि आभाळ पूर्ण निरभ्र, आभाळामध्ये कुठेही ढग नाही. त्याच्यामुळं आता पावसाचा सध्या तरी काही संभवच नाही पहा. तर मित्रांनो चला आता जामून लागत आहे. आपण केले भुईमुग खणायला सुरुवात. कुजळे कारण कुजळीशिवाय जमत नाही. झाड उपटून जर घेतला ना बऱ्याच शेंगा गळून पडतात खाली. टपे आणले आपण. टपामध्ये काही शेंगा आपण घेतो त्या करून. धर्मशाळेचं देऊळ झालं, धर्मशाळेचं देऊळ झालं, चमत्कार झाला, देव माणूस देवळात आला हो देव माणूस देवळात आला. या उजाड माळावरती माझ्या देवान केली कीर्ती. या उजाड माळावरती माझ्या देवान केली कीर्ती. कसा पांघरून हिरवासेला, कसा पांघरून हिरवासेला, चमत्कार झाला, देव माणूस देवळात आला हो देव माणूस देवळात आला. मित्रांनो काय चमत्कार. हा आता एक ह्या झाडाची शेंगा पहा किती आहेत. 1
2 3 4 5 6 7 8 8 9 शेंगा आणि हे गळाले म्हणजे 9 10 काही ठिकाणी 8 9 अशा शेंगा येतील. आता शेंगाही काही एवढं खास नाही आहेत म्हणायला, काही खाली गळून पडतात काही खणून घ्यायला लागतात. त्याचा पाणी पाऊसही भरपूरच पुरवला होता, पण मग कसं आहे आपण खत काय मारत नाही काही, याला काही लई पाऊसही नाही लागत. हा गावठी घेऊन येते आमचा गावठी, कारण मित्रांनो आणि आम्ही खतही नाही मारते. जाऊ दे आता, होईल जेवढं नशिबात असेल तेवढा आपल्याला भेटणार. ते नशिबाच्या व्यतिरिक्त काही कोणाला भेटत नाही. पण मित्रांनो थोडा खायचा, पण मग सुकाना खायचा, चांगला खायचा, बिना केमिकलचा, खत नाही काय नाही. चला आता आलाय काढायचं काम. रामदाची आई येईल आता, पक्की ताण लागले, त्याला पाणी घेऊन बोलू आपण. आता पाणी आणलंय, ताण लागले. चला आता रामदाची आली पाणी घेऊन. किती खाल्लंय? हां किती खाल्लंय? त्या बाकीच्या गळतच हे बाई, ह्या अशा गळतात ह्या बाकीच्या ठेवल्या टपामध्ये. बरंच लई खाल्लं त्या तिकडून पाठीमागून, कडाके का खाल्लाय? लई कडक आहे. थांब, मला पाणी दिले, ताण लागले. आता तुम्ही आहे ना थोडी जा घेऊन या खुडा आद्या पिशी बसा, तोड मी खणते. चला मित्रांनो आता पाणी पिऊन घेऊ. लय ऊन लागत आहे ना, लई ऊन लागत आहे. पण मग आता उन्हातही करायच लागत आहे काम. एवढा उरला हे ठेवू झाडा खाली जाईल लागलं. हा राहू दे ना, तसं काय घर आपलं लांब नाही म्हणे. त्या बाकीची झाडं घेऊन जा तू खाली आता. हा तिथे सावला खुडा म्हणजे आधी पिशी द्या ठेवा, बरं चालेल. मग मी खणीते. चल ना तुझी खाली या खुडल्या खाल्ल्या तेवढी खुड मग खाली हा थोड्याचाच ना, मग अजून कवर भर खणीते ना. ऊन लागत आहे नाही का. ऊन म्हणजे आजारी व्हायचा. बरं चालेल चालेल. अजून जरासा खणीते मग खुड. गवत आहे थोडा थोडा, निंदून नाही काढला तरी पण गवत आहेच ना. पाणी सारखा पडत राहिला त्याच्यावर. बरं लागेल मधून मधून. उंदराणी लय खायला तिकडं, मग आता त्याचा वाट आहे. तसं नाही काही. तर आता वावरामधून ह्या बरीचशी झाडं म्हणजे खणून आणल्यात बिनुकाची. तर बरंच ऊन लागत आहे. मग आता थोडा वेळ बसलो सावला आणि ह्या शेंगा खुडायचं काम चालू आहे. मग तेवढ्या खुडल्यात, बाकीच्या खुडल्यात तिकडं वरच आहेत. जिरका करायचा का एक दिवस याचा. जिरकायला बाहेर लागतात बरं का मित्रांनो. वरे झाड राहिल्यात का. बरं बरं बरं. आणि आदित्य आहे, आदित्य झोपत उठलाय मस्तपैकी. हा करा अजून. आणि मग त्या झाडा खुडून अशा मस्त पेंड्या बांधून आणि वाळून ठेवायच्या. उन्हाळ्याला याचा शेळ्यांसाठी म्हणा, जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग होतोय मस्तपैकी. अजून पडशील पडशील पण नको. हा आदित्य चालाय खेळ. इकडे खाली भीमा झाला आहे, हळू चिकन मारून येऊ का. या ना, मी आलो का. हा हा. तर मित्रांनो आता दिवसभर आहे बसून बसून कटाळा आलाय जरसा. आणि भीमा आला जर भेटला तर मस्त टाईमपास होत आहे. इकडे खाली जनावर घेऊन आलाय. चला आता त्याच्याकडून चक्कर मारून येऊ जरशी. आदित्य लागलाय माझ्या मागं. भाऊ नको येऊ तू, जा जा नाही याला मागं. मी कुठे निघालो ना, आदित्य माझ्या पाठीमागं येतोय. नको येऊ, पण अडचण आहे भाऊ इकडं, पण अडचण आहे भाऊ, पक्की अडचण आहे, नको येऊ. नाही नाही जा जा. आदित्य मागं लागलाय, जा तू जा. बाय बाय कर दादाला. मी आलो की. हा बाय 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 जा. हा मी आलो जा. तर मित्रांनो इकडं खाली जंगलामध्ये भीमा दादाची जनावरं आल्यात चरायला. चला आता त्याची भेट घेऊ. पण तो काय अजून म्हणजे दिसत नाही कुठे. बरं पो आता शोधित जाऊ त्याला आपण. आणि भीमा दादा म्हणला का आपल्या सगळीच म्हणजे मस्त वाटत आहे. आणि बरेच मित्र म्हणतात भीमा दादा व्हिडिओमध्ये आला का मस्त वाटत आहे. चला आता चालू आहे आपण त्याला भेटायला थोडा वेळ. तर आता रस्त्यानं जाता जाता एक गंमत म्हणून मी आपल्याला दाखवतो की ह्या समोर आहे तांबटाचं झाड. आता बरेच मित्र म्हणतील आता ह्या तांबटाचं झाड आहे ह्याचं सगळ्यांनी ओळखला असेल, पण आता याच्यात गंमत काय आहे नेमका. तर मित्रांनो गमतीचा विषय असा का तांबटांमध्ये 2 प्रकार आहेत. एक असा मोठा तांबट आहे पहा, कायमच बाजारामध्ये भेटत आहे आपल्याला. आणि हा बारीक तांबट आहे. आता हे पहा इकडं लागला तांबटा पहा, हे पहा ह्या तांबटा एकदम बारीक फळ आहे याचावाला. शेम म्हणजे झाड त्याच तांबटाच्या झाडासारखा, पण
याची ह्या फळ्या आहेत ना एकदम बारीक, एवढीच पिकत आहेत, एकदम बारीक आहेत. बा एक खुडू आपण हे बा ह्या गावठी झाड तांबटाचा पहिली जास्त राहायची अशी खचाडू कुडई, पण आता ह्या कमी झाल्यात आता. आणि ह्या एवढीच पिकत आहेत, ह्या काही जास्त अशी मोठाली होत नाही आणि ह्या बाजारात कुठंच भेटणार नाही तुम्हाला. ह्या गावठी तांबटा म्हणजे एक मोठा तांबट आणि एक बारीक तांबट अशा दोन जाती आहेत. झाड एकच शेवटी दोन्ही टोमॅटोस, फक्त बारीक मोठा. म्हणून मित्रांनो, म्हणून म्हटलं गमत म्हणून दाखवतो ह्या गावठी झाडा फक्त गावाकडे आढळतात. तर मित्रांनो, आपण आता भीमा आजाला सापडा येतोय. हे जंगल पार करून आपल्याला तिकडं वर जायचे. चला आता ह्या जंगलामध्ये प्रवेश करू आपण थोडासा. तर आता आपण पूर्ण ह्या घनदाट जंगलामध्ये प्रवेश केला आहे आणि तिकडं वरच्या साईडला भीमा आजाचा आवाज येत आहे. आता त्या आवाजाच्या दिशेनं आपण वर निघत जाऊ तिकडं. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. मेघ हे दाटती कोठुनी अंबरी, सूर येती कसे वाजते बासरी. रोम रोमी फुले तीर्थ हे भुवरी, दूर इंद्रायणी दूरती पंढरी. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. तर मित्रांनो, टाईमपास म्हणून एक गीत आठवला. आता या जंगलामधून आपण एकटाच आहे ना, आता तिकडं वर निघत चालू आहे. मग चला म्हणला काहीतरी टाईमपास गुणगुण करीत चालावा या जंगलामधून. आणि जुनी गाणी मित्रांनो खरंच हृदयाला स्पर्श करणारी गाणी होती. खरंच खास वाटायचं नाही का. आता आपल्याकडे आवाज नाही, म्हणजे गायक होतं ते गायकसुद्धा काही आहे येत नाही राहिलं, पण त्यांचा आवाज आजही कड्याकापरीमधून घुमत आहेत मित्रांनो. खरंच मस्त वाटत आहे, हृदयाला खरंच शांतता लाभत आहे. असो चला आता भीमा आजाजवळ आपण आलो निघत त्या जंगलाच्या थोड्याच वर आपल्याला जायचं इथं आता. तर आता मजल दर मजल करीत तो जंगल पार करून आपण या साईडला आलो एकदम मैदानामध्ये. आणि रस्त्यानं आपण गावात आहे भरपूर. ह्या टायमाला आहे ना लय पाया का पोहोचायला लागत आहे मित्रांनो. मारते आला एकदा म्हणे, पण मग आता या जंगलातूनही बराच त्याला खालून घासपानातून यायचा. वाघा लडगाला जपुनी रे भाऊ कुठे हे मारती. अरे एवढ्या घासपानातून चालाय, एवढा टाइम झालाय. वजा वजा ही वजा की भाऊ वजा की. राम 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 राम. हा आता 4:30 वाजले. आता घरी गुरा निघायचा टाइम. तर मी तुला पाहिला होता खाली, म्हटलं दिसतोय तसंच, पण मग तू लय त्या घासपाण्यात होता ना खाली. नाही नाही आता काय जे वाटा आल्यात काही नाही तर नाही पडला ना. हा नाही त्यास गुस्ती नाही लाकडांवाल्या कोणी गुस्ती नाही भाऊ जंगलात आता. हा आणि वाघ आहे खरं खरं आहे. बर ये जमलो. अरे मग त्या काय साधं आहे काय येड्या. वाघा नडकाचा बेव लोकांची घाबरून जाते ती. काल कुठं करून नेली होती मग. अरे पार सुभधारा गेलो भाऊ. नाही मग इकडं असलो मला टिकून टाळा दिसतात ना. मलाही म्हणजे यायचं होता, पण मग टाईमही नाही ना. आता काय काम चालय तू. बाबा बिनू काढतोय. किती झाला अजून. आता सुरुवात आहे आज. कलय मी म्हणजे अजून तर बरेच दिवस आहे. लय टाइम अजून. भुईमुगाला शेंगा बिंगा आहेत काय. खायचे बाबा शेंगा उगाच एक एक दोन दोन काय काय झालेलं आहे 7-7 8-8 काय झालेलं तर काही नाही उंदरांनी पकारण केलाय ना. शेंगा वापाया निघतील काय बिया पुरत्या. वापाया तर नाही निघणार, पण मग बिया पुरता निघतील. आणि 4 महिना आपला खायचा साधन झाला म्हणजे बाजाला. एकतर शेंगदा नाही बरंच महाग आहेत का नाही. अरे बाबा शेंगदाणा घे आपल्याला घ्यायचा परवडत आहे. आपला माल निघाला कधी 50 रुपये किलो, 40 रुपये किलो. पक्क महाग एकतर. आणि शेंगदाणं 150 रुपये किलो ना. 150 रुपये किलो झाला आता. ते काय घ्या परवडत आहे काय भाऊ. नाही ना भीमा आता. हो हो हो
काय मस्त वातावरण वाटतंय पण हा आता म्हणजे जंगलच तेवढा झालाय भाऊ. इकडं सावली आले तिकडं ऊन दिसतंय समोर नाही का. हा मग ते असा सावलीचा त्या दिवस जसा जसा कान्या होईल तसा तसा मस्त वाटतंय पण मग त्याच्यामुळे लोक बाहेरून आपल्याकडे फिरायचं आहे ना पर्यटन. मग लांबून लांबून लोक येऊ लागले आता. आणि आपण काय मी इकडं असल्यामुळं आपल्याला काही महत्व नाही त्या गोष्टीचा ना. नाही नाही आता काय तुमच्याच आपलं राहणं त्याला काय. हा, असं आहे त्या. वासरला का वासर नाही का ना. ते शेती भाऊ दूध पिता. शेळ्या अख्या गाभण आहेत ना. हा 2 जणले ना भाऊ. काय काय झाला. आणि एकच बकरी झाला आमदा. बकरे का पाट्यात नाही बोकडे आहेत दोन्ही. रगाट आहेत का. रगाट बोकडे आहेत एकदम. आणि किती जण आहेत अजून. 4. आता 2 जणले ना. 2 जणले. हा आणि त्याच्या चेहरेली जरी एक बकरं झालं आणि पकर रगाट झालं तर म्हणजे 6 बकरे होतील. हा हा 10 15 हजार तुझे शिवाय तुझं बकरे देत नाही. देतच नाही. हा म्हणजे तरी 70-80 हजार रुपये तू काय कमी ना वार्षिक कमाई. 2 आणि 3 बकरा व्हायची ना आमदा. एकच झाला 2 जणल्यात भाऊ. मग आता काय त्या काय आपल्या हातात नाही ना. नाही का. तिकडे वर आहे का ती वाघरी हां आणि ती फुली वरती जनले. ती तिकडे ती फुली हां आणि ही वाघरी जनले. आता त्या त्यांच्या हातात नाही ना आपल्याने सगळे निसर्गिक कले नाही का ती. हा ना. आणि आमदा ईद वार आहे शेळाली. कोणाची आंधळीची बकरा तर कोणाची मरेलच पडत येत कोणाचा काय तर. पण तुला चांगलेच ना. हा मग एकदम ठणठण देतो. आता काय लागले का. हा लागले आता 15 दिवस झाले. वासूचा पार तटवून बसला निवांचा. आता त्याला कसं रे काय बाबा शेती दूध पिता. हा बरोबर आहे. तर मित्रांनो आता ही भीमा त्याची कालवड एकदम गावठी डांगी गाय आता तयार झाली बरं का चांगली. पैसे नाही तर भाऊ आपण टाकायची. तुम्हाला नाही वापायची. जागाच नाही घरामध्ये. जागा नाही का. नाही बरं ते म्हणू बा ते म्हणू बा आता तिला तर काय आता ती कालवड चांगली दिसाय आता ती काय कोणी घेणारच नाही का. हा मग चांगला पाळणार असला का देऊन टाकू भाऊ रे. नाही पाळणारला द्यायची तशी नाही का. तर पहा मित्रांनो ही भीमा अशी कालवड ही किती महिने झाली आता. ती 7 महिने झाले आता. 7 महिन्याची म्हणजे पहा 7 महिन्याची कालवड पण एकदम अशी म्हणजे पार बोट ठोया जागा नाही एकदम तयारी पहा एकदम. आणि तो मोबाईल नंबर पाठे का तुम्हाला जर समजा फोनला घेस. हां अरे मला काय आता मोबाईल येता येईल त्याचा काय आला का फोन फक्त मला लावता सुद्धा येत नाही. आणि मग समजा एखादा गिरायका आलाच त्या म्हणला तर मग काय किंमत घेशील तू. आता कशी रे काय किंमत सांगावर एवढ्या पिल्लाची. त्या मागे काही सांगितलं नव्हती. नाही सांगायची नाही. येत काय बुवा तिला नाही का पटेल तशी नाही का. हा. पण मग सांगायचं आता शेवटी तुझी मेहनत आहेस का नाही थोडीशी. नाही आलं मग सांग ना कोणी गिराईक. तर मित्रांनो ही भीमा आदाची कालवड पहा काही गावठी कालवड. तर आपली भीमा आदाचा हा नंबर समोर स्क्रीनवर दिसत असेल. या नंबरवर आपण संपर्क करू शकतात. हा समोर नंबर दिसतोय ना हा भीमा आदाचा नंबर आहे. आणि कोणाला जर गावठी गाय हौसानं घ्यायची असेल पाळणारला देतील ना. पाळणारला देईल भाऊ. हा यापर्यंत नाही ना. नाही यापर्यंत नाही आता आपण लक्ष्मी एवढी सांभाळतो नाही का. तर पहा मित्रांनो या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात. हा समोर नंबर आपल्याला दिसतोयच. तर पहा पूर्ण पार खोडखाड काहीच नाही मित्रांनो. पूर्ण डांगी आणि पूर्ण ताकद फुल एकदम ताकद. आणि 7 महिन्याची कालवड आहे. सहज आता आलतो भीमा आता फिरत पण मग सहज गोठीवरून गोठ निघाली. मग आता गायच ठेवायची फक्त जागा नाही ना बांधाय मला. हां बरोबर आहे. ती मागची कालवड मस्त गेली आहे का नाही. हा घरी जायचा टाईम काय तो आला. आता 5 वाजला का ढालायचा. 5 वाजता पकावून राहते ना इकडं. हे त्या ऊन मग आता ऊनच दिवस आले या बघा आता. जनावरांचं काम होऊन गेलाय. हा कवर बसायचं नाही का. हा 5 वाजला का घरी. तर चला मित्रांनो आज आलो होतो म्हणजे भीम काढतो तो बराच टाईम झाला कटाळा होता बसून आणि त्या साईडवरून भीमा आदाची जनावरं मला दिसली. चला मला जावा जरसा टाईमपास म्हणून भीमा आदा बसायला. तर मग बसता सहज विषय निघाला तर त्याची ही गावठी कालवडे 7 महिने त्याला विकायची म्हणजे असं मित्रांनो. हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही बनवला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही नसेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला. एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र.